ह्यामध्ये हे कुठलं आणि ह्या टाकायचं. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 7:30. आमच्याकडे 6:45ला पाणी येतं आणि 8:30 वाजेपर्यंत असतं. तर आता पाणी आलंय म्हटल्यानंतर हा रविवारचा व्लॉग आहे आणि इथे ना माझी ना एकच धावपळ सुरू झालेली घरातली कामं उरकण्याची. कारण की पाणी असतं ना तोपर्यंत पाण्याच्या फोर्समध्ये बरीचशी कामं पाण्याची होऊन जातात आणि पटापट होतात. तर सोफ्याचे कवर धुवायचे होते. सोफा झटकून घेतला. आता खिडकीजवळ सोफा असल्यामुळे भरपूर धूळ येते. मशीनमध्ये मी हे कवर धुवायला लावले आणि आता इकडे मी आता अंघोळीला चाललेली आहे. तर या रूममध्ये बेडरूममध्ये मशीन ठेवलेली. नील इथे आता झोपलेला आहे आणि आता मी अंघोळीला गेले. अंघोळीवरून मी जेव्हा आले तेव्हा मशीनकडे एक लक्ष टाकलं आणि अचानकपणे ना मला पाण्याचा जोरजोरात आवाज यायला लागला आणि म्हणून मी धावत पळत किचनमध्ये गेले. मला वाटलं की ही टाकी ओव्हरफ्लो होतीये, पण एवढा आवाज कसला? धावत पळत किचनमध्ये गेले तर हे ह्यामध्ये हे सगळं पाणी कुठलं असं ना आणि हे सिंकमधून दाखवायचं. बाहेर येत होतं आणि मला सुचलं नाही की नक्की करायचं काय आता. कारण की ना नळाचं पाणी जेव्हा मी भरत होते, मला हे झाडांना पाणी टाकायचं होतं आणि हा जो नळ आहे ना, तो तुटून माझ्या हातामध्ये आला. पाण्याला इतका फोर्स होता, पाणी पूर्णपणे उडून गॅसच्या पुढे असं धडकत होतं. मी हाताने ते धरून ठेवलं आणि निलयला आवाज देते, "निलय, निलय, उठ पटकन, पाणी खाली चाललंय." पण त्याला ते कळेना, तो झोपेत असल्यामुळे. त्याचा दरवाजा बंद होता बेडरूमचा. पटकन तो धावत आला तर बघितलं सगळं पाणी खाली येत होतं आणि मी एका हाताने कसं तरी तो नळ असा दाबून धरला होता जेणेकरून पाणी बेसिनमध्येच पडेल. पण पाणी बऱ्यापैकी किचनच्या ओट्यावर आणि वरतून खाली देखील आलं. किचनचा जो नळ आहे ना, सिंक आहे, तर ते ओव्हरफ्लो होऊन खाली येत होतं आणि मला सुचलं नाही. मी पटकन म्हटलं निलयला, वॉचमन अंकलला फोन कर आणि त्यांना सांग की ना टेरेसच्या टाकीचा कॉक बंद करा म्हणून, कारण की नळ तुटलेला आहे आणि पूर्ण किचनमध्ये पाणी झालेलं आहे. बरं, ते करता करता वॉचमॅनला टेरेसवर जायला आणि नळाचं पाणी बंद करायला जवळपास 7 ते 8 मिनिटं लागली आणि 7 ते 8 मिनिटामध्ये पूर्णपणे पाणी हे किचनच्या ओट्यावरून पूर्णपणे खाली येत होतं आणि सिंक जो आहे तो पूर्णपणे भरून वाहत होता. बरं, किचनच्या सिंकमध्ये भांडी वगैरे अशी काहीच नव्हती. रात्रीच मी सगळं आवरून ठेवलं होतं आणि पाणी जे आहे ना पूर्णपणे किचनमध्ये झालं होतं. आता मला हे पाणी काढायचं कसं ते देखील मला सुचत नव्हतं, कारण की मुलांचे पप्पा आहेत गावी आणि सकाळी-सकाळी असा हा गोंधळ झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, आज मी काय राउंड मारायला वगैरे गेली नव्हती, मॉर्निंग वॉकला काही गेली नव्हती. अचानकपणे माझ्या डोक्यात विचार आला, जर मी मॉर्निंग वॉकला गेले असते, तर निलयला हे सगळं आवरता आलं नसतं, कारण की पाण्याचा फोर्सच तितका होता आणि त्याला फोन करून सांगणं वॉचमन अंकलला, की कॉक बंद करा किंवा मग पाणी अडवणं आणि हे किचनमध्ये साठलेलं पाणी काढणं त्याला काहीच समजलं नसतं. तर नशीब योगायोग झाला आणि आज मी काही वॉकला वगैरे गेली नाही. तर हे बघा, हे इतकं सारं पाणी साठलं होतं आणि माझा जो ब्लॅक कलरचा मी जो फ्रॉक घातला होता, तो पूर्णपणे ओला झाला होता. म्हणजे ना सकाळी-सकाळी अशी धावपळ आणि तारांबळ उडली ना, की काहीच कळत नाही. आणि आज ना क्लास देखील ठेवला होता 10:30चा आणि मुलं 10:30ला क्लासमधून येणार होती. म्हणजे क्लासला येणार होती मुलं. आणि मग म्हटलं आता हा गोंधळ मी कसा घालू? कारण की आणखी माझा स्वयंपाक, नाश्ता वगैरे काहीच झाला नव्हता आणि हे सगळं आवरता-आवरता जवळपास 8:30 होऊन गेले होते आणि 8:30ला नशीब पाणी जातं आमचं आणि वॉचमनने तर आधीच कॉक बंद केला होता. आता म्हटलं हे किचनचं पाणी आधी सगळं आवरते, कारण की वायपर जो आहे ना, तो थोडासा मोठा हवा होता. पण माझ्याकडे ना मोठा वायपरच नव्हता. तर किचनचा ओटा आपण त्याच्यावरचं पाणी काढण्यासाठी जो वायपर वापरतो ना, तर तो वायपर घेतला आणि ही जी काठी आहे, तर ह्या काठीला मी काय केलं, तो वायपर लावला आणि त्या वायपरने भराभर असं पाणी काढलं. असं काही झालं ना, की डोकं भारी पळतं बरं का आपल्या गृहिणींचं. आणि किचनच्या सिंकच्या खाली देखील बऱ्यापैकी पाणी गेलं होतं. तर तिकडचा सगळा कचऱ्याचा डब्बा काढला, ओट्यावरच ठेवला आणि पहिलं मला हे किचनचं पाणी साफ करणं आणि स्वच्छ करणं गरजेचं होतं. कारण की या लादीवरून जर आपण पडलो ना, तर जबरदस्त पडतो आणि खूप सारा मार देखील लागतो, मुकामार.
कारण की याच्यावर मी एकदा दोनदा पडलेली आहे आणि पडल्यानंतर पूर्ण गुडघे काळे निळे होतात. म्हणून ना मला हे पूर्णपणे किचन आवरणं खूप गरजेचं वाटत होतं. किचनचं पाणी पहिलं वायपरने काढलं, त्याच्यानंतर त्याच्यावर मॉप फिरवला आणि आणखीन एकदा दुसऱ्यांदा आता मी हा मॉप फिरवतीये. आता म्हटलं चला सकाळची सुरुवात अशीच झालेली आहे, तर मग आता हातासरशी सगळी लादीच पुसून घेते. सगळी लादी वगैरे आता ह्यासोबतच मी आता करून घेतीये आणि किचनचं सगळं पाणी वगैरे आवरलं. तोपर्यंत निलयच्या पप्पांना मी फोन केला होता. निलयच्या पप्पांना म्हटलं, "अहो नळ तुटलाय किचनचा आणि सगळ्या किचनमध्ये पाणी वगैरे झालंय आणि मला सुचत नाही की काय करावं म्हणून." कारण की सकाळी-सकाळी आपल्या घरी 7:45 वाजता कोणता प्लंबर येणार नाही का 8 पावणे 8ला. मग त्याच्यामुळे ते म्हणाले की "थांब जरा फोन करतो म्हणून." तर ते येतीलच काका. तर आता त्यांची वाट बघण्याशिवाय मला काही पर्याय नव्हता. तोपर्यंत झाडांना वगैरे पाणी घालून घेतलं आणि म्हटलं आता किचन सगळं आवरलंच आहे, तर आता एकदा नाश्ता वगैरे करून घेते. कारण की नाश्ता काहीच बनवलं नव्हता. आता नाश्त्याला काय बनवायचं? कारण की सकाळी सकाळी भाजी चपाती बनवायची म्हटलं तर तितका वेळ देखील मला नव्हता. तर मग आता मी काय केलं की सरळ आता आज नाश्त्याला उपमा आणि चहा वगैरे करून घेणार आहे. निलयला शक्यतो उपमा वगैरे आवडत नाही, पण सकाळी माझी जी धावपळ झाली आणि त्याने जी धावपळ वगैरे बघितली होती आणि जी काही चिडचिड माझी चालू होती, त्याच्यामुळे बिचारा माझा निलय म्हणाला की "तू जे देशील ते मी खातो" म्हणून. आणि खरं सांगते मी उपमा बनवला आणि त्याला आता खाऊ घालणार आहे. तर हे बघा, हे वायपर आहे किचनचं, ही काठी ती लावून मी सगळं पाणी काढलं होतं आणि हा किचनचा नळ मला वाटलं होतं की तो तुटलाय, पण ॲक्चुअलमध्ये किचनचा नळ तुटला नव्हता. आरोचं जे कनेक्शन असतं ना, तर तो नळ तिथून ब्रेक झाला होता आणि तसं बघायला गेलं तर चूक माझीच आहे. कारण की 2 दिवसापासून पाणी तिथून लीक होत होतं. अशी बारीकशी धार उडत होती. मी याच्या पप्पांना देखील सांगितलं, किचनचा ना नळ लीक झालाय आणि प्लंबरला बोलवा. आणि आज ते प्लंबरला बोलवणार होतेच, तोपर्यंत हा कांड झाला आणि इतकं सगळं माझं सकाळचं रुटीन इतकं अस्ताव्यस्त झालं ना, काय सांगू. तर आता किचनच्या नळाला जो काही मी रुमाल बांधला होता, पाणी जे मी गाळून घेते, तर तो रुमाल आता मी सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घातलाय. पाणी आलं ना किंवा रात्री वगैरे तो रुमाल छान असा धुवून काढेन. आता हे सगळं आवरलंय आणि आता मी नाश्ता वगैरे बनवून घेतीये. आज सकाळी जी काही धावपळ झाली ना, त्याच्यामुळे प्रचंड चिडचिड देखील झाली होती आणि सकाळी-सकाळी चारही बाजूंनी सगळीच कामं होती. तिकडे मशीनचा बेडरूममध्ये मशीनचा काय म्हणतात बेल वाजत होती मशीनची. त्याच्यानंतर किचनमधून धबाधप पाणी येत होतं. बरं निलयला मी 3-4 आवाज दिले, तर निलय देखील उठत नव्हता. त्याच्यामुळे भरपूर धावपळ झाली आणि आता भूक देखील लागली होती. म्हटलं आज नाश्ता करायचा काय? तर आता इथे माझी सुरुवात चिक्कूपासून झालेली आहे. तर सकाळी-सकाळी एक चिक्कू भेटला मला. म्हणजे होते तिथे फळं, तर त्याच्यातून एक चिक्कू घेतला, कट केला आणि तो मी खाल्लेला आहे. खजूर खाल्लेत आणि निलयला देखील मी आणून दिलेला आहे चिक्कू. 2च फोडी दिल्यात, पण फळं खायला मागत नाहीत मुलं. फळं म्हटलं की त्याची तोंड अशी होतात वाकडी-तिकडी आणि तेच जर चॉकलेट दिलं असतं ना, तर आणखीन 2 दे म्हणून बोलला असता हा. मग त्याला सांगितलं की हे चिक्कू खायचं आणि माझं लक्ष आहे. मी इथे ना तुला बघतीये या कॅमेरामध्ये तू सगळं होतंय तुझं कॅप्चर. तसं म्हटल्यानंतर नील एकदा कॅमेऱ्याकडे बघतोय, हसतोय आणि आता तो चिक्कू त्याने खाऊन टाकलाय. लक्ष होतं माझं. एकदा दोनदा मी फेरी मारली, पण खाऊन टाकला त्याने चिक्कू. तर ते किचनमध्ये जाते कारण की निलयला देखील भूक लागली असणार आहे आणि मी जसं म्हटलं की तो मला म्हणत होता, "मम्मी नाश्त्याला काय बनवणार आहे?" तर त्याचं असं म्हणणं होतं की पोहे बनव. पण आता ना परवाच्या दिवशी मी पोहे जे बनवले होते, तर त्या शहाण्याने ना थोडेसेच पोहे खाल्ले आणि बाकीचे पोहे पुन्हा त्याने कढईमध्ये ठेवून दिले. मग आता ते पोहे काय करायचे? ते पोहे मी सकाळी पण खाल्ले आणि दुपारी पण जेवणामध्ये खाल्ले. म्हणून मग त्याला मी आज म्हणाले, "आज पोहे बनणार नाहीत. आज उपमा बनेल आणि तो तुला खाल्ला पाहिजे." तर त्याला पण माहिती आहे आपण आदल्या दिवशी असं केलं होतं पोह्यांबद्दल. त्याच्यामुळे तो म्हणाला की "ठीक आहे." तर इथे ना दुधावरची साय काढली आहे. हां, आणखीन एक गोष्ट. तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी दुधाची साय काढून त्याचं जे काही पनीर आणि लोणी वगैरे काढलं होतं. तर एका ताईंनी कमेंट केली होती, मी साई म्हणते. आता आपण सगळेजण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. अनेक वचन, एक वचन हे सगळं शिकलेलो आहोत. तर आता साय मी काय म्हणते, मी साई काढली. तर त्या ताईंनी मला करेक्शन केलं, की "साई नाही गं बाई, साय म्हणतात त्याला." तर इट्स ओके ताई साय तर साय. तर ही साय मी काढली आणि हा आता बाउल पूर्णपणे सायचा माझा भरला होता. तो पुन्हा मी फ्रिजमध्ये ठेवलाय, फ्रीझरमध्ये ठेवलाय. आणि आता इथे ना दूध भरपूर शिल्लक होतं, तर म्हटलं की चला पहिलं या दुधाचं काहीतरी केलं पाहिजे. कारण की फ्रिजमध्ये आणखीन 1 लिटर दूध शिल्लक पडलंय. तर म्हटलं हे ना
या दुधाचं सगळं दही लावते. कारण की आता उन्हाळा सुरू आहे, गरमी भरपूर पडलेली आहे, पोटामध्ये देखील आपल्याला थोडंफार गरम जाणवतं. तर अशा वेळेस ताक, दही हे पदार्थ आपल्या आहारामध्ये असावेत. म्हणून मी काय केलं, या सगळ्या दुधाचं दहीच लावून टाकलं आणि आता इथे ना व्यवस्थित मिक्स करते. दूध फ्रीजमधून काढलेलं त्याच्यामुळे थोडंसं कोमट केलं आणि त्यामध्ये मस्तपैकी घट्ट असं घरच्या दह्याचं विरजण घातलं. मिक्स करते आणि मस्तपैकी उद्यापर्यंत छान असं हे दही बनून तयार होईल. इतकं सगळं करता करता चहा आटला माझा आणि हा चहा आता मी या कपामध्ये ओतून आता थोडासा पिते. कारण की खरंच सांगते आज ना माझं डोकंच काम करत नव्हतं. असं म्हणजे काहीतरी सैरभैर झाल्यासारखं होत होतं. सकाळचा जो काही गोंधळ घातला होता किचनमध्ये त्या नळाने आणि पाईपाने, तर त्याच्यामुळे ना सगळी कामं माझी असं उलटी-पुलटी होत होती. तर ठीक आहे चहा थोडासा आटला तर काही नाही. तर त्याच्यामध्ये गूळ पावडर घालून आता चहा घेते. तोपर्यंत आता वाजत आलेले आहेत 10 आणि 10:30 ला माझ्या मुलांचे आता क्लासेस सुरू होतील होम ट्युशन्स. आता ते येणार आहेत म्हटल्यानंतर मला इथे पटापट ना कुकर वगैरे लावायचे होते. तर म्हटलं एका साईडला मस्तपैकी वरणची फोडणी देते. वरण म्हणजे तुरीच्या डाळीमध्ये शेंगा बनवणार आहेत ते आज आणि सोबतच मेथीची भाजी होती फ्रीजमध्ये तर ती फोडणीला घालते. अशी काही माझ्या पाठीमागे जेव्हा घाई गडबड होते ना, तर तेव्हा माझे हे 2 कुकर इतके माझ्या मदतीला धावून येतात ना, पटापट माझा स्वयंपाक करण्याचं काम हलकं करतात. अगदी 10 मिनिटामध्ये शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झाली आणि आता इथे उपमा जो बनवून दिला होता, तर तो निलयला दिला आणि आता इथे मी नाश्ता करून घेते. आता उभ्या राहूनच मी आता हा नाश्ता करून घेते. कारण की आणखीन किचन वगैरे आवरायचं होतं. किचनवर भरपूर सारी भांडी वगैरे पडलेली. काम तर तसं झालंच होतं माझं. भांडी आवरली होती किचनमधली. आता नाश्त्याची पुन्हा पडलेली आहेत. कपडे झाले होते, सोबतच लादी वगैरे पुसून झाली होती, झाडलोट झाली होती आणि आता स्वयंपाक देखील माझा अर्धा झालाय. अर्धा स्वयंपाक मी नंतर करणार आहे. तर तेवढ्यात कचऱ्यावाला आला आणि पटापट कचऱ्याचा डब्बा देखील दिला. आज असं वाटत होतं दिवसच कमी पडतोय की काय, कारण की सगळे पटापट, पटापट, पटापट येत होते आणि मला ना सुचतच नव्हतं. तर प्लंबर काका आलेत आणि प्लंबर काका आता किचनमधल्या नळाचं काम सुरू करतात आहे. म्हणजे ते काय जे काय असेल ते फिटिंग वगैरे करतील आणि इथे सुरू झाला माझा क्लास. तब्बल 3 तास म्हणजे 10:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत माझा क्लास सुरू होता. कारण की सेमिस्टर एक्झाम आलेली आहे आणि मुलांची सगळा पोर्शन शिकवून झालेला आहे. एक्स्ट्रा रिव्हिजन चालू आहे. त्याच्यामुळे 3 तास मी हा क्लास घेतला. त्याच्यानंतर क्लास झाल्यानंतर पटकन किचनमध्ये आले, मुलाला जेवायला दिलं आणि आता इथे मी देखील जेवण करून घेतेय. तर जेवणामध्ये आहे मेथीची भाजी, गरमागरम भाकरी, शेवग्याची आमटी, भात आणि मस्तपैकी घरी लावलेलं जे दही होतं ना, तर त्या दह्याची मी मस्तपैकी लस्सी बनवून घेणार आहे. कारण की गरमी वाढलेली आहे आणि काहीतरी गोड खायची इच्छा होत होती. तर म्हटलं लस्सी हा बेस्ट ऑप्शन आहे. दही देखील संपेल आणि मस्तपैकी आपल्या मनाला समाधान देखील मिळेल. सकाळचे माझे क्लासेस, घरातली सगळी कामं आणि सकाळी जो किचनमध्ये झालेला जो गोंधळ आहे, तो निस्तरता निस्तरता माझा दिवस कसा आणि कुठे कसा निघून गेला ते मलाच कळालं नाही. मस्तपैकी आता इथे लस्सी वगैरे करून घेते आणि लस्सी करत असताना अचानक माझी ट्यूब पेटली, की बापरे! जे सोफ्याचे कव्हर मी जे धुवून ठेवले होते ते आणखीन मशीनमध्ये तसेच माझी वाट बघतायत आणि त्या कव्हरला आता धुणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा आता मी जेवण झाल्यानंतर ते सोफ्याचे कव्हर धुवून धुतलेले जे कव्हर होते ते आता सुकायला घालते. मस्तपैकी जेवण केलं पोटभर असं आणि लस्सी मस्तपैकी थंडगार पिऊन घेतली आणि आता इथे जे सोफ्याचे कव्हर होते ते आता इथे सुकायला घालते. तर असा होता आजचा माझा दिवस पूर्णपणे धावपळीचा, गडबडीचा आणि असं होतं सकाळचं माझं रुटीन. तर माझा आजचा दिवस कसा गेलाय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.